नमस्कार मंडळी, मी पद्मकरण स्वागत करतो तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आपण भगवान बुद्ध आणि त्यांचे विचार, त्यांचं तत्त्वज्ञान समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि हे समजून घेण्यासाठी आपण एका पुस्तकाचा आधार घेतो आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म, लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आतापर्यंत आपण बुद्धांच्या कुळाविषयी माहिती घेतलेली आहे, त्यांचे पूर्वज कोण कोण होते याच्याविषयी माहिती घेतलेली आहे. असे 2 व्हिडिओ आपण बनवलेले आहेत. ते जर तुम्ही नाही बघितले नसतील तर बघून घ्या. तथागतांच्या पित्याचं नाव होतं शुद्धोधन, त्यांच्या आईचं नाव होतं महामाया. शुद्धोधनाने 2 विवाह केले होते. एक तर महामाया आहेच, दुसऱ्या महामायांच्याच वडील बहीण महाप्रजापतीशी सुद्धा त्यांनी लग्न विवाह केलेला आहे. हे आपण आतापर्यंत बघितलं. आता महत्त्वाचा मुद्दा, तथागतांचा जन्म कसा झाला होता? तो नैसर्गिक पद्धतीने झाला होता की ते स्वर्गातून आले होते? याविषयी माझ्या मनात अगोदर सुरुवातीला शंका होती. मला असं वाटायचं की भगवान म्हटलेलं आहे त्यांना, म्हणजे ते स्वर्गातूनच आले असतील असा माझ्या मनामध्ये डाऊट होता. पण वयानुसार काही गोष्टी कळायला लागतात. आपण आता सरळ थेट तथागतांच्या जन्माविषयीची जी कथा आहे ती वाचायला घेणार आहोत. कदाचित हा व्हिडिओ थोडासा लांब मोठा होऊ शकतो, तर मला वाटतं तुम्ही सगळ्यांनी धीर धरावा आणि शांततेनं हे सगळं ऐकावं अशी मी नम्रपणे तुमच्याकडे इच्छा व्यक्त करतो. तथागतांचा जन्म आपण वाचतोय प्रथम खंड भाग 1, त्यातला जन्म. शुद्धोधनाला आणि महामायेला सिद्धार्थ गौतम हा पुत्र झाला. त्यांच्या जन्माची कथा ही अशी आहे. शाक्य लोकांत प्रतिवर्षी आषाढ महिन्यात येणारा एक उत्सव पाळण्याची प्रथा सर्व शाक्य लोक आणि त्याप्रमाणे राजघराण्यातील मंडळी देखील हा उत्सव साजरा करीत असत. म्हणजे शाक्य जे कुळ होतं तथागतांचं, हे दरवर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये एक उत्सव साजरा करायचे. राजे पण करायचे आणि सामान्य लोकसुद्धा करायचे. हा महोत्सव 7 दिवस साजरा करण्याची पद्धत होती. कंटिन्युअसली 1 हप्ता, तडजोड करायचीच नाही, सरळ 1 हप्ता उत्सव साजरा करायचा. आणि एक वेळ महामायेने ठरवलं असेल की माझ्या पद्धतीने हा उत्सव साजरा करणार. एकदा महामायेने हा महोत्सव मोठ्या थाटामाटात पुष्पमाला सुगंधादी वस्तूंचा उपयोग करून मोठ्या शानशौकीने, परंतु मद्यपानादी उत्तेजक वस्तू वर्ज करून साजरा करण्याचे ठरविले. म्हणजे सगळं करा, सुगंधादी वस्तू घ्या, पुष्पमाला घ्या, मोठ्या शानशौकीने करा, परंतु दारू प्यायची नाही. आपल्या उत्सवात दारू बिरू चालणार नाही असं त्यांनी ठणकावून सांगितलं असेल. नाही तर उत्सव संपायला आणि उत्सवाचा 7वा दिवस आला. उत्सवाच्या 7व्या दिवशी ती भल्या पहाटे उठली. सुगंधी पाण्याने तिने अंघोळ केली. दान धर्मार्थ 4 लक्ष मोहरा तिने देणगी म्हणून वाटल्या. 4 लक्ष मोहरा देणगी म्हणून वाटलेल्या आहेत महामायेने. म्हणजे महामायेंचा स्वभाव दानधर्माचा आहे, करुणेचा आहे. मौल्यवान अलंकार घालून साज शृंगार केला. आवडीच्या पदार्थांचे सेवन केले व व्रताचरण करून निद्रेसाठी कलात्मकतेने सजविलेल्या शयनमंदिरात ती गेली. आणि त्या पूर्ण दिवसाचा कार्यक्रम आटोपून महामाया मस्त साज शृंगार करून त्यांच्या शयनमंदिरात म्हणजे बेडरूममध्ये गेल्या. त्या रात्री खूप महत्त्वाचं हे वाक्य आहे, खूप महत्त्वाचा हा मला हे खूप महत्त्वाचं वाटतं. त्या रात्री शुद्धोधन व महामाया यांचा एकांत होऊन महामायेला गर्भसंभव झाला. याचा अर्थ काय होतो? महामाया आणि शुद्धोधन एकत्र आलेले आहेत आणि तेव्हा त्यांना गर्भसंभव झालेला आहे. मला पुत्र व्हायला पाहिजे, मला पुत्र व्हायला पाहिजे म्हणून एखादा यज्ञ करायचा, एखादी हवन पूजा करायची, किंवा एखादा नवस मागायचा, किंवा एखाद्याच्या बागेमधला आंबा खायचा आणि त्याने पुत्र प्राप्त होतो. असल्या अंधश्रद्धा वगैरे तेव्हा काही केलेले नाही आहेत. खूप महत्त्वाची बाब आहे. आणि हा नैसर्गिक रीतीने ही सगळी प्रक्रिया झालेली आहे. पलंगावर पहुडली असताना ती तशीच झोपी गेली. निद्राधीन असताना तिला एक स्वप्न पडले. आपण आतापर्यंत काय बघितलं की तथागतांचा जन्म
जन्माची जी प्रक्रिया आहे ती खूप नैसर्गिक पद्धतीने झालेली आहे. पण ट्विस्ट तो कहाणी में अब आएगा. काय होतं, नंतर महामायांना एक स्वप्न पडतं आणि ते स्वप्नाचा जेव्हा आपण विचार करतो ना तेव्हा कुछ तो गडबड आहे असं वाटायला लागतं. आपण ते स्वप्न काय होतं ते बघूयात. स्वप्नात तिला असे दिसले की चतुर्दिक पालांनी आपणाला निद्रिस्त स्थितीत मंचकासह उचललेले व हिमालयाच्या माथ्यावर नेऊन एका विशाल शाल वृक्षाखाली ठेवून ते बाजूला उभे राहिले. म्हणजे महामायेला स्वप्न पडतं की चतुर्दिक पालांनी, कोणत्या तरी तेव्हा एक देवाची कल्पना असेल, चतुर्दिक पालांनी आपणाला निद्रिस्त स्थितीत मंचकासह उचलले. म्हणजे महामाया झोपलेली असताना तो पूर्ण मंचक, तो पूर्ण बेडच, तो देव, त्या देवाने तो पूर्ण बेड उचलला आणि महामायेला थेट हिमालयाच्या पर्वतावर नेले. नंतर चतुर्दिक पालांच्या स्त्रिया तिच्याजवळ आल्या व त्यांनी तिला मानसरोवराकडे नेले. त्यांनी तेथे तिला अभ्यंग स्नान घालून तिची वेशभूषा केली. तिला त्यांनी सुगंधी द्रव लावून फुलांनी असे सजविले की कुणा दिव्य शक्तीचे स्वागत करू शकेल. म्हणजे तिकडे हिमालयावर जाऊन चतुर्दिक पालांच्या ज्या स्त्रिया होत्या त्या सगळ्यांनी महामायेला व्यवस्थित सजवलं. तेव्हा सुमेध नावाचा एक बोधिसत्व तिच्या पुढे आला व त्याने तिला प्रश्न केला, मी माझा शेवटचा जन्म पृथ्वीवर घेण्याचे ठरविले आहे. तू माझी माता होण्यास कबूल होशील का? तिने उत्तर दिले, म्हणजे महामायेने उत्तर दिले, मोठ्या आनंदाने. त्याच क्षणी महामायेला जाग आली. दुसरे दिवशी सकाळी महामायेने आपले स्वप्न शुद्धोधनास सांगितले. स्वप्नाचा अर्थबोध न झाल्यामुळे शुद्धोधनाने स्वप्नविद्येत पारंगत असलेल्या सुप्रसिद्ध 8 ब्राह्मणांना बोलावून घेतले. ते आपण आता पुढे बघू काय होतं, ब्राह्मण आल्यानंतर काय घडतं ते आपण बघू. पण मला इथे काही गोष्टी सुचवायच्या आहेत. महामायेला स्वप्न पडतं की एका देवाने तिला हिमालयावर नेलं. त्या देवाच्या ज्या स्त्रिया होत्या त्यांनी महामायेला व्यवस्थित सजवलं आणि तिथे एक सुमेध नावाचा बोधिसत्व आहे आणि तो म्हणतोय, महामायेला विचारतोय की मला माझा शेवटचा जन्म हा पृथ्वीवर घ्यायचा आहे, तुझी परवानगी आहे का? म्हणजे एकंदरीत इथं एक मिथक जोडण्यात आलेलं आहे. या मिथकाचं करायचं काय? मला असं वाटतं की हे मिथक स्वीकारणं धोक्याचं आहे. कारण काय होतं, तथागतांनी 29व्या वर्षी घर सोडलं. 6 महिने खूप प्रयत्न केलेत, खूप कष्ट घेतलेत आणि 35व्या वर्षी म्हणजे 6 वर्ष प्रयत्न केल्यानंतर त्यांना ते ज्ञान प्राप्त झालं. जर आपण हे मिथक स्वीकारलं की कोणीतरी सुमेध नावाचं बोधिसत्व डायरेक्ट महामायेच्या गर्भात गेला, तर तथागतांना 6 वर्ष प्रयत्न करण्याची गरजच नव्हती. आणि जर ते आपण स्वीकारलं नाही सत्य, तर आपल्याला असं कळतं की अरे, तथागतातलं जर स्वर्गातले कोणी ते अवतार पुरुष होते, आपण त्यांच्या एवढं कसं काय होणार ना? ते महान, आपण छोटे, त्यांचा जन्मच किती महान होता. पण जर मी असं स्वीकारलं की तथागत बुद्धसुद्धा माणूसच होते आणि मी सुद्धा माणूसच आहे, तर मी त्यांच्यासारखा का नाही होऊ शकत? जरी नाही झालो तरी एक चांगला माणूस तर बनू शकतो ना. म्हणून मला असं वाटतं की हे मिथक स्वीकारणं धोक्याचं आहे. हो, आपण असं समजू शकतो की महामायेला खरंच एक स्वप्न पडलं असेल, एक आनंदाचा क्षण होता आणि त्या काळात चतुर्दिक पाल नावाचा कोणी देवसुद्धा असेल आणि त्या प्रकारे त्यांनी कल्पनासुद्धा केली असेल की माझ्या पोटी एक काहीतरी, एक महान अशी, माझ्या पोटी कोणीतरी महान असं व्यक्ती जन्माला यावा. प्रत्येक आईची तशीच अपेक्षा असते की आपला मुलाने काहीतरी कर्तबगारी करून दाखवावी. याच प्रकारचं ते सगळं असावं. पण कालांतरानुसार एका महान व्यक्तीशी मिथक जोडल्या जाणं हे साहजिकच होतं. हे मिथक माझ्या मते तरी आपण स्वीकारायला नाही पाहिजे. तुमचं मत काय ते मला कमेंटमध्ये कळवा.
कारण की महत्त्वाचा मुद्दा आहे. सुमेध बोधिसत्व स्वीकारायचं असेल तर स्वर्गलोकसुद्धा स्वीकारावा लागतो. तथागताने चमत्काराला थारा दिलेला नाही आहे. स्वर्ग नर्क ह्या गोष्टी तुम्ही कशा बघतात त्याही मला कमेंटमध्ये कळवा. तथागता जन्माविषयी आता ज्या 8 ब्राह्मणांना बोलवून तथागतांच्या स्वप्नांचा जो अर्थ लावलेला आहे तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. आणि खूप खूप आभार, तुम्ही इथपर्यंत हा व्हिडिओ बघितला. आणि तुम्हाला त्या मिथकाविषयी खरंच काय वाटतं ते कमेंटमध्ये मला सांगा. खरंच हे स्वीकारायचं की नाही स्वीकारायचं ते बघा. आणि एवढंच बोलून मी हा व्हिडिओ संपवतो. धन्यवाद. चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की आपण बुद्धांना समजून घेणार आहोत, त्यांच्या तत्त्वज्ञानाला समजून घेणार आहोत. आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा आणि शेअर करा. व्हॉट्सअपला स्टेटसला ठेवा, तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला पाठवा. आणि एवढंच बोलतो. धन्यवाद. सगळ्यांचं भलं हो, सगळ्यांचं कल्याण हो.